अंबरनाथमध्ये श्रीकांत शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाला धक्का दिलाय। सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेणार आहेत। शिवसेनेचे 27 नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक मिळून सत्ता स्थापन करणार आहेत। काँग्रेसच्या निलंबित नगरसेवकांना पक्षप्रवेश देऊन भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला होता, मात्र रवींद्र चव्हाण यांच्या खेळीला श्रीकांत शिंदे यांनी शह दिलेला आहे। अंबरनाथमध्ये ही मोठी राजकीय घडामोड आहे। अंबरनाथमध्ये श्रीकांत शिंदे यांनी रवींद्र चव्हाण यांना मोठा धक्का दिलेला आहे आणि याविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी निकेश शार्दूल या क्षणाला आपल्या सोबत आहेत। निकेश, कालपर्यंत अंबरनाथमधल्या भाजपच्या आणि अर्थातच रवींद्र चव्हाण यांच्या खेळीची चर्चा होती, मात्र आता श्रीकांत शिंदे यांनी त्यांना शह दिलाय। नक्कीच गुरु, जर आपण पाहिलं तर अंबरनाथ महापालिकेच्या सत्ते स्थापनेसाठी आता एक मोठा ट्विस्ट जो आहे तो समोर आलेला पाहायला मिळतो। कारण कालपर्यंत भाजपसोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी जे आहेत त्यात अचानक शिंदेंच्या शिवसेनेला समर्थन दिलेलं आहे। त्यामुळे शिवसेनेची अंबरनाथ पालिकेवरची जी सत्ता जी आहे ती कायम असलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। अंबरनाथ महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक म्हणजे एकूण 27 नगरसेवक जे आहेत ते निवडून आले होते आणि त्यानंतर एक अपक्षाच्या साथीने आता शिंदेंच्या शिवसेनेचं संख्याबळ जे आहे ते एक 28 वरती पोहोचलं होतं आणि आता सत्ता स्थापनेसाठी शिंदेंच्या शिवसेनेला आणखीन 2 नगरसेवकांची आवश्यकता असताना आता किंग मेकरच्या भूमिकेत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी 4 नगरसेवकांनी जे आहेत भाजपाची साथ सोडत जे आहेत ते आता शिंदेंच्या शिवसेनेला जे आहे ते समर्थन दिलेला आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता शिंदेंची शिवसेनेची जी काही सत्ता होती ती आता अंबरनाथ महापालिकेवरती कायम असलेली पाहायला मिळणार आहे। बरं, धन्यवाद निकेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर अंबरनाथमध्ये हा मोठा राजकीय ट्विस्ट आलेला आहे। अंबरनाथमध्ये आधी भाजपची खेळी आणि या भाजपच्या खेळीला आता थेटपणे श्रीकांत शिंदे यांनी खेळीनंच उत्तर दिलेलं आहे। अंबरनाथमधील ऑपरेशन लोटसवरून विरोधकांनी भाजपवरती जोरदार निशाणा साधलाय। भाजप ही विरोधकांची नेते खाणारी चेटकीण असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केलेली आहे। हर्षवर्धन सकपाळ यांनी थेटपणे हा आरोप केलाय, तर भाजप ही बनचुका आणि ढोंगी पार्टी असल्याचा घणाघात संजय राऊतांनी केला। भाजप हा खोकला पक्ष आहे, जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे असा आव्हान तो। त्यांच्याजवळ नेते नाही, त्यांच्याजवळ कार्यकर्ते नाही, त्यांच्याजवळ विश्वगुरू आहे म्हणतात। देवेंद्र फडणवीस हे स्वतःचं खूप मोठं मार्केटिंग करतात। अहो, तुमच्या पक्षातले सतरंजा उचलणारे त्यांना तिकीट द्या। तुमच्या पक्षामध्ये लायक लोक नाहीत का? आणि तुम्ही आमच्या पक्षातले लोक घेता या अर्थ तुमचा पक्ष पोकळ आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा विरोधकांचे नेते खाणारी चेटकीण आहे। भारतीय जनता पक्ष हा किती बनचुका आणि ढोंगी आहे हे अंबरनाथ प्रकरणात पुन्हा दिसलं। काँग्रेस पक्षानं त्यांचे 12 नगरसेवक निलंबित केले भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी केल्याबद्दल। भारतीय जनता पक्षानंही कारवाई केली काँग्रेस किंवा MIMशी युती केल्याबद्दल, पण काँग्रेसनं उमेदवारांना त्यांच्या नगरसेवकांना निलंबित करताच रवींद्र चव्हाण त्यांनी त्याच काँग्रेसच्या नगरसेवक